जयश्री झिपकाटे, रोल नंबर 22. मला नागपूरला मी आले फॉर MBBS. इतकं होमसिक व्हायचं, पण नंतर मिळाली जयू. तिच्या घरी जाणं राहणं. जयूकडे मी जायचे फॉर द विकेंड, आणि मग तिच्या आग्रहापायी पुढचा पूर्ण वीक मी लोकलाईटसारखं जयूच्या घरून येणं जाणं करायचं. काकूंनी जेवढं मला पॅम्पर केलं, कदाचित माझी मम्मी पण इतकी करत नसेल, कारण मम्मी तर शेवटी मम्मी असते, रागावते, त्या कधीच काही नाही. खूप मजा आली त्यांच्याकडे राहण्यासाठी. मी इतकी त्यांच्याकडे राहायची की आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की मी ते जेऊची कझिन आहे आणि शिकायसाठी नागपूरला आली आहे. म्हणजे इतकं माझं जास्त होतं जाणं. जेयूबद्दल सांगायचं म्हणजे शी इज व्हेरी इंटेलिजंट, शी इज स्मार्ट, शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अँड समटाईम लिटल स्टबर्न ऑल्सो. कधी डिस्प्यूटवाली गोष्ट आली की बघ, मला तर नाही वाटत, पण तुला काय वाटतं ते बघ तुझं, इतकं ती स्पष्टपणे बोलणार आणि आपलं मत मांडणार. जयूच्या कदाचित ह्याच क्वालिटीज मला आवडल्या आणि त्या माझ्याशी खूप जवळ झाल्या. त्याच्यामुळे आम्ही अगदी खूप घट्ट मैत्रिणी झालो. अर्धा वेळ मी तिच्या घरी आणि अर्धा वेळ मी तिच्या हॉस्टेलमध्ये राहायचे. जयूच्या लग्नासाठी मला असं वाटतं की मी कुठल्याही मैत्रिणींपेक्षा सगळ्यात जास्त राहिले. आय थिंक 6 days मी तिच्याकडे राहिले. प्लस मी तिच्या सासरी करवली म्हणून पण गेले तिच्यासोबत. खूप खूप छान वाटलं वेन शी एंटर्ड टू द फॅमिली अँड तिला जेव्हा पूर्णतः तिच्या फॅमिलीमध्ये सुपूर्त केलं, त्याच्यानंतर माझी ड्युटी संपली. पण आजही आम्ही बोललो, भेटणं तर नाही होत फार, पण आजही बोललो की परत त्याच आणि तशीच जयू मला परत भेटते असं मला वाटतं. थँक्यू जयू फॉर बिईंग विथ मी.